नमस्कार, मी राजन शिंदे. सातारा समाचार मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दगडफेक करणाऱ्या कॉलेज युवकांची पोलिसांकडून उचलबांगडी. उसाच्या FRP दराचा निर्णय 8 दिवसात करा, अन्यथा तीव्र आंदोलन. बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 2 दिवसापूर्वी DG व YC कॉलेजवर राडा करणाऱ्या कॉलेज कुमारांची पोलिसांनी केली धरपकड. यातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असून लवकरच या सूत्रधाराला ताब्यात घेऊन कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दगडफेकी प्रकरणी ज्या कॉलेज युवकांना ताब्यात घेतले जात आहे त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. कॉलेजवर भाईगिरी निर्माण करण्यासाठी कॉलेज बाह्य युवकांना आणून अशा प्रकारचे राडे करत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उमटतोय. अशा फाळकूट दादांचा बंदोबस्त कोण करणार असा सवालही नागरिक करत आहेत. अशा प्रकारचे राडे करून दहशत माजवणाऱ्या कॉलेज युवकांवर कॉलेज व्यवस्थापन कारवाई करत नाही. उलट या गुंडांच्या दहशतीखाली कॉलेज व्यवस्थापन वावरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी अद्यापही FRP नुसार शेतकऱ्यांना बिले मिळत नाहीत. 3500 रुपये दर मिळालाच पाहिजे, अन्यथा बळीराजा संघटना नेहमीप्रमाणे आंदोलन करणार. बळीराजा शेतकरी संघटना ठाम आहे. इंग्रजांच्या राजवटीपेक्षा वाईट वागणूक शेतकऱ्यांना सरकारकडून मिळत आहे. शेतकऱ्यांची मागणी दखल कारखानदार अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला. पाणी टंचाईमुळे शेतकरी बेजार झाला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना कसलीच मदत दिली जात नाही. ऊसाची बिलेही मिळत नाहीत. शेतकऱ्यांनी जगायचे कसे? FRP नुसार जे कारखाने दर देणार नाहीत त्या कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी मुदगल यांना निवेदन सादर केले असून 8 दिवसात दराचा निर्णय झाला नाही तर बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. यावेळी होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सातारा समाचारशी बोलताना दिला. आज गेले 1.5-2 महिने झाले सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू होऊन परंतु अद्याप कुठल्याही कारखान्याने एक रकमी FRP दिलेली नाही किंवा दरही जाहीर केले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला, शेतकरी आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि याचा आवाज उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी सातारा यांना भेटून आलो आहोत आणि त्यांना 8 दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे की 8 दिवसात जर सातारा जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी FRP एक रकमी नाही दिली तर त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना सज्ज झालेली आहे. असं आव्हान आम्ही आज बळीराजाच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी यांना केलेलं आहे. या जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी जवळजवळ 1.5 महिना साखर कारखाना चालू करून सुद्धा FRPची एक रक्कम दिलेली नाही. अंतिम दर बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे की 3500 रुपये उत्पादन खर्च आधारित शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, तरच या सातारा जिल्ह्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी वाचेल. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. विदर्भ मराठवाड्यात आज ज्या पद्धतीने आत्महत्या चालू आहेत त्याच पद्धतीने येत्या काळात जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर त्या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा बळी द्यावं लागेल किंवा त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ न देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना तीव्र प्रमाणानं रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी सज्ज झालेले आहे. रयत सहकारी साखर कारखान्याला शासनाकडून सॉफ्ट लोन म्हणून 6 कोटी 11 लाखांची रक्कम उपलब्ध झाली आहे. मात्र मागील गळीत हंगामातील बिले अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. याची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी BG पाटील यांनी यावेळी केली. 14 दिवसात ऊस तुटल्यानंतर रक्कम मिळाली पाहिजे असा ऊस नियंत्रण कायदा 1966 मुळातच आहे. मला असं म्हणायचं आहे की राज्यामध्ये इंग्रजापेक्षा लुटारूची अवलाद आत्ता जी आहे ती राज्यकर्त्यांची आहे. आणि जसा राजा तशी प्रजा. हे कलेक्टर वगैरे पूर्वी इंग्रजांच्याकडे कलेक्ट करत होते, आताही त्यांचा तोच धंदा चालू आहे. जर 14 दिवसहून 60 दिवस होत असले आणि जर शेतकऱ्याला पैसे मिळत नसेल तर अशा कलेक्टरना कमिशनरना भांगला नेऊन नांगराला झुपलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. कारण जर कायद्याचं राज्य नसलं आणि जर पुन्हा जर हिंसाचार झाला, आगडोम झाला, पेटवलं, एखाद्या कलेक्टरला मारलं
एखाद्या कमिशनरला नेऊन कुठंतरी ओलीस ठेवलं तर आम्हाला जबाबदार धरण्यात मजा नाही. कारण जर तुम्ही कायदा आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर तुम्हाला मान्य असेल या देशामध्ये, तर तुम्ही तातडीनं जी मुदत दिल्या त्या मुदतीमध्ये मेंदू ठिकाण्यावर ठेवून तुम्ही शेतकऱ्याच्या घामाचं दाम एकरकमी FRP दिलीच पाहिजे. अन्यथा जे परिणाम होतील ते परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि त्या परिणामाची जबाबदारी राज्य शासन असणारे मुख्यमंत्री, संबंधित सगळी यंत्रणा जबाबदार असेल. एवढंच आम्ही या निमित्तानं आज तुम्हाला सांगू इच्छितो.